तेव्हा आम्ही एक निवेदन दिलं होतं मोरे मॅडमला. त्याच्यात आपले सही शिक्के इतके खोटे सही शिक्के, त्याचं वातावरण खूप वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल निवेदन दिलं. आम्ही साहेबांनाही भेटलो होतो. यांचं म्हणणं असं की CS साहेबांचं जर आम्हाला पत्र आलं तर आम्ही कारवाई करतो. तुम्ही त्यांना सिटी कोतवालीला पत्र द्या, तिथचे दलाल बाहेर काढा. इतके खतरनाक आहे साहेब की शिक्के मारून तुमचं काम चालू आहे. ते पुढे बोला ते त्याच्या इकडे बघा, ते 2 सिस्टमचं नाव आहे, ते कोणत्या ह्याच्यात आहेत बघा. कोण जयमाला तंतरपाडे आणि अंजुम. तर ते कोणत्या आहेत? 6 month मध्ये आहेत का गव्हर्नमेंट आहेत का मेडिकल कॉलेज कुठल्या ह्याच्यात? तंत्रपाडे ते त्याच्याकडे दिले. जयमाला तंत्रपाडे कोणत्या ह्याच्यात मिळाले ते पहा ना. त्याच्यावर पाहिजे सर आम्हाला कारवाई. निवेदन देऊन आता 1-2 महिने झाले. ते सही सिक्के, खोटे सही सिक्के, प्रमाणपत्र खूप लोक आहेत त्याच्या माझ्याकडे. ते आहे ते माझा मोबाईल बदलवला आता काही माहित नाही. मोरे मॅडमला दाखवलं होतं मी. नाही का माझ्याकडे नाही आवडते. अपंगाचे प्रमाणपत्र देऊन त्यानंतर पोलीसवाल्यांना जे सीकवर जातात ते पोलीसवाल्यांना, त्याच्यानंतर ज्यांना मुंबईहून इकडे बदली पाहिजे, आई वडिलांचं कमी जास्त प्रमाणपत्र आमची सिस्टीम मधून येते. येऊन राहिलं नाही सिस्टीम मधून केलेलं आहे. त्याच्या बाहेर जातच नाही. पूर्ण प्रमाणपत्र खोटे आहे. त्याच्यावर सही शिक्के, तुमचे सही शिक्के बनवलेले आहेत. शिक्के बनवले तुमचे युनियन हॉस्पिटलचे. माझ्या सहित जात नाही, डुप्लिकेट होत तुमची नाही जात. त्याच्यावर आहे ना, तुम्ही माझ्याकडे आहे प्रमाणपत्र. पण आमच्याकडे कसं आहे, सगळीकडून प्रमाणपत्र वापस येते. त्याच्यामुळे आम्ही सिस्टीम मध्ये चेक करू. आमच्याकडे आज दिलेलं असलं तर येस म्हणतो, नाही तर नाही म्हणतो.